सर्वांना नमस्कार। मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। खूप महत्त्वाचा विषय आहे। खूप दिवसाच्या पळापळीनंतर, खूप दिवसाच्या लपंडावाच्या खेळानंतर आज आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मीडियासमोर येऊन पोलीस भरतीबद्दल जे काही बाईट दिलेले आहे किंवा जे काही बोललेलं आहे त्याचं विश्लेषण असणार आहे। लक्षात ठेवायचं म्हणजे जे आम्ही महिनाभर आधी बोंबलत होतो किंवा महिनाभर आधी सांगत होतो की या सरकारला करायचं काय आहे, त्याचं एकंदरीत तुम्ही जर बोलणं बघितलात, त्यांचे पूर्ण लाईन जर ज्यांनी हुशार लोकांनी बघितले, त्याच्या पूर्ण त्या 2-3 मिनिटाच्या गोष्टीमध्ये सर्व काही त्यांचं पुढचं प्लॅनिंग त्यांनी सांगून दिलेलं आहे। तुम्ही इथून पुढे काही पण करा, आम्ही आमच्या मतावरती ठाम आहे। खूप महत्त्वाचा विषय आज तुमच्यापर्यंत मांडणार आहे। लक्षात ठेवा, हे सरकार कशा पद्धतीनं हुकुमशाही करतंय हे आधी पण सांगत आलेलं होतं आणि आता पण बोलणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं। आणि तो प्रत्येकाला अधिकार आहे, कारण की एखाद्यावरती अन्याय होत असतील तर ते ठीक आहे, पण महाराष्ट्रातल्या 10, 12, 15 लाख मुलांवरती जर एकंदरीत एकदम अन्याय होत असेल तर त्याच्याविषयी आवाज उठवणार म्हणजे उठवणार, एवढं लक्षात ठेवायचं। एकंदरीत खूप दिवसाच्या नाट्यानंतर आज फडणवीस साहेब मीडियासमोर आले आणि जे विषय होते त्या विषयाला बगल देऊन त्यांना दुसरंच काहीतरी सांगितलं। म्हणजे ह्यांना विषय समजलाय, पण ह्यांनी डायव्हर्ट झालेले आहेत, डायव्हर्जन घेऊन निघून गेलेले आहेत तिथून। म्हणजे हे एकटेच शाणे आणि ही जी जनता आहे, ज्यांच्या जीवावरती असे एसी मध्ये बसतात, ज्यांना लोक ही निवडून देतात, ती लोक खुळी आहेत, मूर्ख आहेत, वेडी आहेत असं त्यांना वाटतं। आपणच एकटे शाणे हे मात्र खरं झालेलं आहे। परत एकदा समजलं। सो याच्यावरती व्हिडिओ असणार आहे आजचा। पहिला त्यांनी काय बोलले हे सर्वांनी परत बघायचं आहे। यानंतर व्हिडिओ तो चालू होईल की फडणवीस काय बोललेत हे आता चालू होईल आणि यानंतर मग माझं विश्लेषण असणार आहे एकदम फुलखल पद्धतीनं। लक्षात ठेवायचं, समजलं। सो व्हिडिओ पूर्ण बघा, एकदम महत्त्वाचं आहे। जे आता लढत आहेत ते आणि जे आशेवर बसले ती लोक सुद्धा, ज्या विद्यार्थ्यांनी ग्राउंड सोडून दिले किंवा ग्राउंड करूच वाटत नाही वगैरे वगैरे, तर त्या मुलांसाठी यातनं सूचना पण असणार, लक्षात ठेवायचं। कारण की तुम्हाला ह्याच्या आधी पण बोललो मी, कारण सरकारकडे पॉवर आहे, सत्ता आहे, केंद्रामध्ये पण तेच आहेत आणि राज्यामध्ये पण तेच आहे। एवढी मोठी त्यांना चपराक बसून लोकसभेला ते अजून लोक सुधारत नसतील तर मग त्यांना काय म्हणायचं हे तुम्ही ठरवायचं। आणि आता निवडून देत असताना कुणाला द्यायचं, जरी दिलं ह्याला त्याला तर शेवटी एकाच माळीची सगळी म्हणे, ते पण काय एवढं लक्षात ठेवायचं ते शेवटी मी सांगणार आहे। हा व्हिडिओ आता चालू आहे, यानंतर त्यांचा व्हिडिओ होईल, फडणवीस साहेब बोलतील आणि फडणवीस बोलल्यानंतर मग माझं बाईट असेल किंवा मी माझं विश्लेषण सांगणार, एवढं लक्षात ठेवायचं। त्यानंतर हा व्हिडिओ कंटिन्यू करूया आपण। पाऊस वाढणार आहे, त्याच्यानंतर आचारसंहिता येणार आहे आणि त्यामुळे मग या चाचण्या जर खूप पुढे गेल्या तर त्याचा मुलांच्या भविष्यावर परिणाम होतो। कारण अनेक लोकांकरता मग ती शेवटची चाचणी ठरते। अनेक लोकांचं वय निघून जातं, अनेक लोकांना सेकंड चान्स मिळत नाही आणि म्हणून ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या ठिकाणी त्यांना पुढच्या तारखा दिलेल्या आहेत, पण ज्या युनिट्समध्ये पाऊस नाही त्या युनिट्समध्ये ते कंटिन्यू केलेलं आहे। यासोबत अशा देखील सूचना आम्ही दिलेल्या आहेत, कारण मुलं खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चाललेले आहेत। त्या मुलांकरता काही फारशा व्यवस्था त्या ठिकाणी नाही। मुलं अनेक वेळा आपल्याला बस स्टँडवर वगैरे देखील झोपलेलं त्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे युनिट्सला ते देखील आम्ही सांगितलेलं आहे की तुमच्या वतीनं पुढे मंगल कार्यालयामध्ये किंवा कुठे जर त्याची व्यवस्था करता आली तर ती करायचा प्रयत्न करा असे। एकंदरीत तुम्ही व्हिडिओ बघितलाच असाल, त्यांनी जे वाक्य लाईन सांगितले, लाईन टू लाईन मी तुम्हाला सांगणार आहे। पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी विधानसभेचा विषय बोलला, जो त्यांच्या डोक्यात आहे, जो त्यांच्या फायद्याचा आहे, जो त्यांच्या करिअरचा आहे, जो त्यांच्या बिझनेसचा भाग आहे। विधानसभा डोक्यात ठेवलेला आहे त्यांनी। पहिलीच लाईन तुम्ही बघितला असाल तर त्यांनी काय सांगितलंय, विधानसभा समोर असल्यामुळं नंतर आचारसंहिता चालू होईल आणि आचारसंहिता चालू झाल्यानंतर भरती घेता येत नाही। दुसरी गोष्ट, नंतर निवडणुकीचा निकाल आणि याच्यामध्ये मुलांचं वय जाईल किंवा वेळ लागणार आणि तदनंतर ह्या गोष्टी असल्यामुळं आम्ही लवकर घेत आहोत। आणि त्यानंतर त्यांनी एक विषय मांडला की पोलीस भरती पुढे गेल्यामुळं मुलांचं वय निघून जाईल, काही मुलांची शेवटची संधी आहे असं त्यांचं मत आहे। पण आज जी रस्त्यावर उभारलेत, आज गेले 3-4 दिवस जी मुलं खात नाहीत, पित नाहीत, सर्व झोपत नाहीत, त्यांची पण ती शेवटची संधी होती, हे मात्र विसरू नका।
शेवटची संधी होती ना 2022-23ची, मग ती कुठे गेली? मग ती गेली तर तुम्हाला मान्य करायला पाहिजे की आमच्यामुळे गेली, आम्हाला लेट झाला, तर तुम्ही मान्य करा आणि एक संधी द्या. तुमच्या वाक्यातच तुम्ही बोललाय आताच्या मुलांचं वय निघून जाईल, एज बार होतील. तर आत्ताची जी मुलं रस्त्यावर आहेत, उपोषण करतायत, त्या मुलांसाठी हे लाईन खूप महत्त्वाची आहे. कारण की तुम्ही 22-23ची भरती 24ला तुम्ही घेत असाल तर मग तुम्ही जे बोलताय ते त्याला सुद्धा आहे, ते मॅचच आहे, बॅलन्सच आहे. दुसरी गोष्ट, या भरतीला फक्त एज वाढ किंवा वय वाढ किंवा शेवटची संधी द्या ही मुलं उपोषण करत नाहीयेत. ह्याच्यामध्ये ज्यांची डॉक्युमेंट भिजली, ज्यांच्या बॅगा भिजल्या, कपडे भिजली, ज्यांचं आयुष्य भिजलं, ज्याचे मार्क भिजले, ज्याला 45 होते, 46 होते, ते 32वर आले पार, ते सुद्धा याला पाठिंबा देत आहे. ते का पाठिंबा देत आहे विचार केलाय कधी? कारण की ग्राउंडला तुम्ही रिपोर्टच घेत नाही, ग्राउंडच्या पोरांचा विचारच करत नाही. स्टाफला विचारा, जे भरती घेतात त्या स्टाफला विचारा मार्क कसे आहेत, कारण त्याने ह्याच्या मागे माप भरत्या घेतली असतील. त्या ऑफिशियल स्टाफला सुद्धा विचारा की कशा पद्धतीनं भरती चालू आहे, आता मार्क मुलांना भेटत आहेत का. त्यांना सुद्धा हळहळ वाटत असेल की आम्ही भरती घेतोय फक्त एका माणसामुळे, हे सगळ्यांना माहीत झाले. आणि तोच माणूस म्हणतोय की पुढं आचारसंहिता आहे, निवडणूक आहे, त्यानंतर मुलांचं वय निघून जाईल. अरे 2 महिन्यांनी किती वय निघून जाणार आहे, 2-3 महिन्यांनी किती वय निघून जाणार आहे, आणि एवढी कितीची भरती करताय तुम्ही, कितीची भरती करताय? 68-76 आणि 75% रिक्त असलेल्या जागांचीच तुम्ही भरती घेताय. अजून तुम्ही एक सुद्धा जागा रिक्त असलेली किंवा नवीन जागा निर्माण करत नाही, आणि निर्माण न करता सुद्धा एक सुद्धा जागा तुम्ही भरत नाही. आणि वरती आम्हाला ह्याची समाजाची काळजी आहे अशी पुळका आणताय ना, ते बंद करा. तुमची जे बोललाय, बाईट दिले आज समाज ह्याच्यासमोर मीडियासमोर येऊन, त्याचं एक लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये तुम्ही दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, राहायची खायची व्यवस्था जी आहे ती एकदम घाणेरडी आहे. ना लुटून, ना स्वच्छता, ना काय, ना बाथरूमची सोय, आणि फक्त म्हणत तिथं राहायचं, तुम्ही प्यायचं खायचं तुमची बघा फक्त, त्याच्याशी आमचा काही संबंध नाही आहे. काही ठिकाणी एक मुलाला डबल याला सांगितलंय. काल एका मला विद्यार्थ्यांनी मेसेज केला, सर मी 47 मार्क घेतलेत एवढ्या कंडिशनमध्ये, आणि लगेचच मेसेज आलाय घरी जाऊपर्यंत की आजची ज्यांचं झालेलं आहे त्यांना परत जुलै महिन्यात यायला लागणार आहे. म्हणजे काय? मग तुम्ही नाटकं कशाला करताय? तुम्ही घेताय कशाला भरती? का घेताय भरती? दोन महिने थांबा ना, पुढे 2 वर्ष थांबा म्हणतात पोरं, घ्यायला नको म्हणतात. यावेळी फक्त सरकार गडबड करत असलेलं दिसून येतंय. याच्या आधी वाट बघत होती पोरं वर्षानुवर्ष. सरळ भरती प्रक्रिया सरळ नाही, मार्कांची सिस्टीम सरळ नाही, ग्राउंड सरळ नाही, व्यवस्था सरळ नाही आहे, पोरांची मार्कलिस्ट सरळ नाही आहे, निवड चाचण्या सरळ नाहीत, लवकर वेळेवर नाही, नियुक्ती वेळेवर नाही, जॉईनिंग वेळेवर नाही, ट्रेनिंग वेळेवर नाही. मग काय करायचं तुमचं? काय करायचं महाराष्ट्रामध्ये जन्माला या पोरांनी? काय करायचं सांगा या पोरांनी जन्माला महाराष्ट्रामध्ये? आणि महाराष्ट्र हा काही तुम्ही निर्माण केलेला नाही आहे. महाराष्ट्रातली हिस्ट्री जी आहे, इतिहास तो टोटली वेगळा आहे, लक्षात ठेवा. तुम्ही कुठेतरी हुकुमशाही करताय, पण ह्याच्या मागे एवढे हुकुमशाही झालेल्या नव्हत्या, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय की समाज खोळा आहे आणि आम्हीच सान आहे पदावर आलोय म्हणून, असा विषय नसतो. ज्या समाजानं तुम्हाला निवडून दिले त्या समाजाचा विचार करावा लागतोय. महाराष्ट्रातला 90% विद्यार्थी म्हणत असेल की भरती घेऊ नका, मग त्याच्यामध्ये भरती करणारी मुलं आहेत ज्यांचं वय आता सुरू झालंय, ज्यांचा फिटनेस पण चांगला आहे, ती पण मुलं म्हणतात नको करू, नका घेऊ, आम्हाला खूप त्रास व्हायलाय, पावसामध्ये खूप त्रास व्हायलाय. आणि ही कालची जर त्यांना व्हिडिओ बघितलीत, बॅगा भिजलेल्या, डॉक्युमेंट भिजलेली मुलांचं, तर त्यांना कळून येईल की कशा पद्धतीने आहे, लक्षात ठेवा. अजून त्यांचं मिनिंग त्यांना कळतंय, पण त्यांचं मन एवढं निर्दयी झालंय की ते वळत नाही, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे आज जी बाईट दिली तो विषय कळून सुद्धा आता काही मुलांना वाटेल यांना विषय कळाला नाही आहे. विषय कळालेला आहे, ते बगल दिलेलं आहे, लक्षात ठेवा. त्यांना ते मुद्दाम करायचं आहे. कारण की ज्या काही कोर कमिटीची बैठक त्याच्या आधी जी काही पराभव झाला, त्याच्यामध्ये जे काही प्रमुख घटक होते की महाराष्ट्रामध्ये भाजपला पराभूत होण्याची कारणं होती, त्या कारणांमध्ये पहिल्या 2 नंबर 3 नंबरला हा विषय होतो की पदभरतीचा विषय. 75,000 पदभरतीचा विषय कुठे गेला? तलाठीतला बोगसपणा, फॉरेस्टचा बोगसपणा असेल, आता परत जिल्हा परिषदचा असेल, रस्त्यावर येऊन बसलेत, आंदोलन चालू आहेत वेगवेगळ्या पद्धतीने, पोलीस भरतीची असतील, वेगवेगळ्या पद्धतीची ITIची पोरं सुद्धा आंदोलन करत आहेत. याला कारणीभूत सरकारला लक्षात ठेवायचं. तुमची जे चुकीची धोरणं आहेत ना, आणि आता जे तुम्ही नाटक करताय ही पदभरती घेत असलेली, ह्याच्या अद्याप पदभरती अशा कधी वेळेवर झालेल्या नव्हत्या. आणि तुम्ही जर मान्य करत असाल की मुलांचं वय निघून जाते, तर 2022-23ला त्या पोरांचं वय बसत होतं, त्या पोरं त्यांच्या हक्कासाठी, आणि ही गोष्ट तुम्हाला कळून सुद्धा तुम्ही दुर्लक्ष करताय प्रामाणिकपणे. लक्षात घ्या, तुम्ही सत्तेवर आहात. आज महिना जूनचा आहे, ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये तुम्ही खाली असणार आहे. कारण की पोरांच्या मध्ये ग्राउंडला फिरतोय,
बघतोय, मुलं हक्काने मेसेज करतात, खूप सारे प्रश्न विचारतात आणि त्यांना रिप्लाय देण्याचा प्रयत्न आम्ही ग्रामीण भागामध्ये करतोय किंवा ग्राउंड लेवलला करतोय. आणि हे काम करत असताना पोरांच्याकडं जे तुमच्यावरती राग आहे, तुमच्यावरती द्वेष आहे, तोच तुम्हाला हरवून देईल एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं अजून सुद्धा वेळ गेलेला नाही आहे, लक्षात ठेवा. आणि एवढ्या सगळ्या नाटकानंतर ज्याही पहिला दिवस होता त्या पहिल्या 2 दिवसा दिवशी दिल्ली गाठलेली होती फडणवीसांनी, लक्षात घ्या. आणि त्यानंतर येऊन 4 दिवस झाले, आजचा 3रा दिवस. अजून सुद्धा आज बाईट दिली, ती सुद्धा बाईट चुकीच्या पद्धतीने दिली. राहायचं खायचं व्यवस्था म्हणून माहिती आहे. फुटपाथवर झोपाळ्यात, पावसामध्ये एस स्टेशनला झोपाल्यात, कुठं जागा मिळेल तिथं पोरं झोपायला आले, दिसा लागले, तरी पण यांना त्यांची कीव येईना, त्यांना जाणीव येईना त्या गोष्टीची. आणि म्हणून आम्ही पदभरती व्यवस्थित घ्यायला लागलो. माझ्या मते 30 ते 40% ग्राउंड आता महाराष्ट्रातलं सगळं पुढे गेले जुलैमध्ये. आणि ज्या ठिकाणी पदभरती चालू आहे तिथली सुरळीत चालू आहे. काय करायचं ते 1, 2, 4 ग्राउंड चालू आहेत, काय करायचं ते. पण जरा रेशो बघा, पाऊस बघा, काय हवामान तुमच्याकडे खाता आहे का नाही, विचारा खात्याला. आम्ही पदभरती करायला घेऊ का नको, सगळं माहिती आहे, सगळं तुमच्या हातात आहे. नाटक करताय तुम्ही, एवढं लक्षात ठेवायचं. फक्त जनता मात्र तुम्हाला जागा दाखवून द्यायला विसरणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे तुम्ही जे बाईट दिलाय आज, एकंदरीत सगळं विद्यार्थ्यांना कळालंय, एकेकानं शिव्या गाठल्यात टेलिग्रामला, लक्षात घ्या. त्यामुळं अजून सुद्धा जाणीव नसेल तर लक्षात ठेवा, 100% तुम्हाला तुमची खुर्ची खाली करणार ही मुलं आमची. 17 लाख अर्ज आहे, त्यातले जरी 10 लाख मुलं जर पकडली, 10 लाख गुणिले प्रत्येक घरातलं 2 जरी माणूस पकडलं तर 10 × 2 20 लाख मतं तुम्हाला कमी पडायला मागे पुढे बघणार नाहीत, लक्षात ठेवा. हा राग आहे तुमच्यावर असलेला मुलांचा. त्यामुळे ह्या गोष्टीचा कुठेतरी विचार करा, अजून पण सांगतोय. आणि दुसरी गोष्ट, काही मुलांना असं वाटतं की मी विरोधी पक्षाकडे गेलेलो, आम्ही विरोधी पक्षांकडे गेलेलो, त्यांनी असं केलं, तसं केलं. हे सगळे एकाच माळ्याचे मळे आहेत. ह्याच्या आधी 5-6 दिवस आधी उदय सामंत भेटलेले, त्यांनी सुद्धा पॉझिटिव्ह विषय दिला, चालू झाली पदभरती, करू देणार नाही म्हणून सांगितलेली होती. जाताना एक शब्द दिलेला होता मुलांना की वयवाढी एक संधीचा विषय आम्ही करणार आहोत आणि ह्याच्यावरती पॉझिटिव्ह उत्तर लवकरच भेटेल. साहेब कुठे गायबच झाले, दिसले का परत कुठे मीडियासमोर दिसले, ते गायब झाले. शंभूराज देसाई आलेले उपोषणस्थळी, ते पण त्याच पद्धतीने सांगितलं मी चर्चा करतो, बैठक करतो. बैठक केली, जेवली, त्यांनी झोपून गेली दोघं एकाच चादरीत, दोघं जण, संपला विषय. पोरं काशीत काय घालणार तिकडं, ते मरणार तिकडं, आमचा काय संबंध आहे. आपल्याला आहे की जबरदस्त खतरनाक आहे, आपल्याला सगळी सोयी हो, महाराष्ट्र सरकार भरते आमच्याच पैशातनं सगळं तुम्हाला. त्यामुळे त्या लोकांचा विचार करा. तुम्ही त्या दिवशी बैठक करतो म्हणून सांगितलं, बैठक झाली, पण त्याच्यावरती उत्तरच दिलं नाही दोघांनी पण, ना मुख्यमंत्री ना शंभूराज देसाई, त्यांनी उत्तरच दिलं नाही कोणत्याही पद्धतीनं. मग कशाला आलता तिथं विचारायला, आणि आलतात तर मग काय उत्तर दिलं ते झालं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच ज्यावेळी दिल्लीतनं सरकार आलेत आपले फडणवीस, त्यांनी काय केलं, बैठक झाली, हे केलं, ते केलं, वर्धापन दिन साजरा केला, सगळं केलं. अरे पण इथं आयुष्याची राख रांगोळी झाल्या पोरांची, तुम्ही तिकडे वर्धापन दिन साजरा करताय. साजरा करायला नाही म्हणत नाही, पण इकडं काय, ही प्रत्येक घरातली पोरं येऊन बसलेत रस्त्यावरती, त्यांचं काय, त्यांचा विचार केलाय कुणी, केलाय का? आणि केला असेल तर उत्तर का देत नाही तुम्ही, हा माझा प्रश्न आहे तुम्हाला. ते झालं. त्यानंतर विरोधी पक्ष नेते वेगवेगळ्या पद्धतीने येऊन गेले, सगळेच एका माळ्याचे मणी आहेत. निलेश लंके साहेबांनी तर म्हणजे पत्रव्यवहार केलाय. पत्रव्यवहारनं ह्या गोष्टी होत नसतात. तुम्ही 10-15 पोरं तिथंच घेऊन एक मुंबईला धडक मारली असती तर मुख्यमंत्र्याकडे किंवा कुणाकडे, तर तेवढं जमलं नसतं आपल्याला. पत्रव्यवहार काय गरजेचं नाहीयेत. ह्याच्या आधी जी कोण सुरत, गुवाहाटी किंवा सगळे गेलेत, ते कसं प्लॅनिंगफुल ठरलं आणि कसे निवडून आलात तुम्ही, कशी युती केली, ते का पोरांना कळत नाही, ते त्याच्या आईबाबाला कळत नाही. त्यांच्याकडे राईट्स नाहीत हो, त्यांच्याकडे ताकद नाही पोरांच्याकडे, लक्षात ठेवा. एवढी एकत्र यायची सुद्धा, कारण प्रत्येक जण निवांत आहे, हा करेल म्हणून मी निवांत आहे, तो करेल म्हणून मी निवांत आहे, याचाच गैरफायदा ती लोक घ्यायला. आणि आईबाबा स्वप्नांची वाट बघतायत, कधी पोरगं वर्दीवर येईल, कधी पोरगं काय करेल माझं. आणि इकडं त्याचा गैरफायदा घ्यायला सरकार. त्यामुळे विरोधी पक्ष नेते सुद्धा आहेत भरपूर, ज्यांनी दिलं होतं काय काय आश्वासन, काय करत नाहीत. ज्यावेळी त्यांचं पर्सनली काम असेल त्यावेळी सांगा. मीडियासमोर न येता मागणं गाडी जाते बंगल्यावर आणि भेटून येतात, हा विषय आहे. त्यामुळे ही सगळी एका माळ्याची मणी आहेत. मी कुणालाही विरोध करत नाही, मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नाही आहे, पण मी विद्यार्थ्यांच्या बाजूनच प्रयत्न करणार. विद्यार्थ्यांच्या ज्या मागणी आहेत, आता सुद्धा मी कोल्हापूरला जाऊन भेट देऊन आल्यात, वेगळ्या पद्धतीने पोरांचा हाल होत असताना मी बघितले. काहीच नाही खाई प्यायला आणि वेगळेच वांदे झालेत. हे आमचं शहर जरी जरा चांगलं तर आहे, बाकी मुंबईला ठाणे, परभणी, परत इकडं पालघर,
रायगड, रत्नागिरी वाईट अवस्था आहे, टोटली एकदम वाईट अवस्था आहे. सोलापूरचा तर विषयच नाही आहे. चिखलातच पगोल्यात पूर्ण पाऊस पडायला ढीगभर दिसतोय, तर पोरं बिचारी रोडवरती 5 किलोमीटर आणि 1600 मीटर मारताना दिसायला लागले. आउट ऑफ मारणारं पोरगं 32 वर यायला लागले, आउट ऑफ मार्ग मारलं 36 वर पोरगं यायला लागले. याची जाणीव झाली त्या पोरांना, आणि म्हणून त्यांनी अमरावती म्हणा, सोलापूर म्हणा, किंवा इकडे पुण्याला म्हणा, किंवा वेगवेगळ्या भागामध्ये मोर्चा काय व्हायला लागलेत, आंदोलन काय व्हायला लागलेत, की आम्ही पण त्यातलीच आहेत. त्यांचं काय वय बी त्यांना गांभीर्य नाही आहे. त्यांना एकच वाटतं, हे पावसामुळे जे हे व्हायला त्रास व्हायला आहे, हा त्रास आम्हाला नको आहे. ट्रेनमधनं उभा राहून पोरं यायला लागलेत बिन खाता पिता, आणि इकडं उपाशी ग्राउंड मारत आहेत. काय होणार विचार करा. 1600 मीटर चालून दाखवा बिन काय खाता पिता, एक दिवस उपाशी नाही. 1600 मीटर फक्त चालून दाखवा, राहू दे ते पळायचं, हा विषय आहे. त्यामुळे आज जी बाईट दिली फडणवीसांनी एकदम चुकीची आहे, आणि जाणीवपूर्वक चुकीचे, हे पण सांगतोय. जाणीवपूर्वक चुकीचे आहे. सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, सगळ्या बाबी त्यांच्याबरोबर पोहोचलेल्या आहेत. पण जे मी महिनाभर आधी सांगत होतो की विधानसभा इलेक्शनचा विषय लय मोठा आहे, आणि तेच डोळ्यासमोर ठेवून त्यांनी जो पाठीमागं त्यांची हार झालेली आहे ती पचवायला कुठेतरी हे पोलीस भरतीचा विषय केलेला आहे. लक्षात घ्या, पोलीस भरती म्हणजे वरम भातासोबत लोणचं म्हणून तुम्ही वापरताय, त्याला समजू नका. लोणचं म्हणजे पोलीस भरती नाही, लक्षात ठेवा. समजलं काय? त्यामुळे तोंडी लावायला घेतलं एवढं सोपं नाही आहे. प्रत्येक पोरग्यावरती अन्याय व्हायला आहे आता, पण त्याच्यावरती कोणीही नाही आहे, ना विरोधी पक्ष नेता आहे ना सत्ताधारी सुद्धा आहे. सगळ्यांची नाटक आहेत, टोटली सगळ्यांची नाटकं, लक्षात ठेवा. त्यामुळं हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करायला विसरू नका, कारण ही पोलखोल ही झालेली आहे. प्रामाणिकपणे जो मदत करेल या पोलीस भरतीसाठी तोच नेता असेल त्या गोष्टींसाठी, लक्षात ठेवा. अजून तसा जन्माला यायला नाही. प्रत्येकानं कारणं दिलेली आहेत, प्रत्येकानं वेगवेगळ्या पद्धतीनं नाटक केलेलं आहे, एवढं लक्षात ठेवायचं. समजलं? सो फडणवीसांचा जो काही विषय झालेला आहे, आज पोरांनी लगेच मला मेसेज केलेत पर्सनली, एकदम वेगळ्या भाषेत रिप्लाय दिलेले आहेत त्यांच्याबद्दल. सो कुठेतरी विचार करा ह्या गोष्टीचा, की बाबा पोलीस भरती कशा पद्धतीने चालू आहे आताच्या घडीला. आणि त्यांनी सरळ सांगितले, ह्यामध्ये काही पण होऊ दे, आम्ही कोणाचं ऐकणार नाही. आजचा कितवा दिवस आहे बघा, 19, 20, 21 असं 3रा दिवस आहे. अजून 2-3 दिवस गेले, संपला विषय संपला. मग तुम्ही काही पण करा, लक्षात घ्या. त्यामुळं ह्या गोष्टी टोटली चुकीच्या आहेत, ह्याच्यावरती विचार करायलाच पाहिजे 100%. आणि कोणीही आणा, आमदार खासदार विरोधी जरी असले त्यांना सांगा, एक 10-15 पोरं घेऊया सर, आणि आपण जाऊयात तिथं फडणवीस साहेबांना भेटूयात, आणि सांगा हक्कानं बघूयात, काय पण करा, खरं बंद करा. असं हक्कानं म्हणणारा आहे का एखादा आमदार, आहे का एखादा खासदार? फडणवीस साहेबांच्या समोर जायचं आणि म्हणायचं त्या आमदारांना, तुम्ही काय पण सांगू नका, आम्ही ग्राउंड रिपोर्ट बघितलेले आहेत, अशा पद्धतीने मुलांना त्रास होत आहेत, आणि ही पोलीस भरती घेऊ नका. असा ठामपणा एक जरी महाराष्ट्रात असेल तर नाव देतो, कोणी नाही आहे. मग असे माणसं नसतील तर ते म्हणणार आमचं सरकार आहे, आम्ही काय पण करू. आणि विरोधी वगैरे म्हणतोय ना, ते कधी काळी एकत्र नांदलेले असतात, एकत्र संसार केलेले असतात, 2-2 पोरं झालेले असतात, त्यांना सगळ्या गोष्टी त्यांच्या माहीत असतात. लक्षात घ्या, प्रत्येक पक्षामध्ये एक वरिष्ठ नेता असतो, तोच निर्णय घेतो असतो. भरे खाली काही पण होऊ दे, कुणीही काय बोलायचं नाही, शांत बसायचं, शांत. अशा पद्धतीने जी बाईट दिली ते एकदम चुकीची आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आणि मी त्याचा जाहीर निषेध करतोय. समजलं? सो कुठेतरी चुकतंय. हे पोलीस भरतीसाठी ज्या काही गोष्टी आता घडत आहेत आणि जे काही उत्तर दिलंय प्रशासन किंवा सरकार म्हणून आज, ते एकदम चुकीचं, लक्षात ठेवा. आणि हे जाणीवपूर्वक ह्या गोष्टीला तुम्ही बगल देऊन तुम्ही परत एकदा पुढे जायचा प्रयत्न हा केलेला आहे. लक्षात घ्या, तुमच्याकडे सत्ता आहे, तुमच्याकडे पॉवर आहे, मान्य आहे, पण ज्याच्यामुळे तुम्ही आलाय त्या गोष्टीला मात्र तुम्ही लात मारून निघून जाते. लक्षात ठेवा, एक दिवस तुमच्यावर पण येईल. हे त्रिकालवादी आहे, आणि प्रत्येकाच्या आयुष्यात या गोष्टी आहेत, ज्या गोष्टीवरती आपण लात मारून आहे 2-4 वर्षांनी तुम्हाला सुद्धा त्या गोष्टी परत भेटत असतात व्याजासकट. समजलं? सो एकंदरीत जे काय बॅट आलं त्याच्याबद्दल मी विश्लेषण दिलेलं आहे. 100% हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. त्याच्याबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर उद्याचं जे उपोषण आहे, उद्याचं रास्ता रोको जे आहे, तिथं जे काही सर्व विद्यार्थी आहेत, पुण्यातली मॅक्झिमम करून पुण्यातली जरी पोरं आली तर 2-3 हजार पोरं पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये प्रॅक्टिस करणार नाही आहेत, असं होऊ शकत नाही आहे. 10-15 रुपयाचं तिकीट आहे बसला, फक्त तिथल्या तिथं जावा, 1 तासभर चक्काजाम करण्याचा प्रयत्न करा. का नाही हलतंय बघूया, का नाही हलत बघूया. इकडनं फोन जायला पाहिजे तर अजिबात ऐकून झालेत पोरं, अजिबात उठून झालेत पोरं. आणि एवढा अन्याय होऊन सुद्धा जर तुम्ही अन्याय सहन करत असाल तर उद्या तुम्ही प्रशासनामध्ये जाणार आहेत, उद्या तुम्ही वर्दीवर येणार आहे. मग तुम्ही कसं येणार, तुम्ही कसं काम करणार, त्याची जाणीवच तुम्हाला आज नसेल तर 1-1 मार्काने तुम्ही उद्या जाणार आहे. लक्षात ठेवायचा आजचा व्हिडिओचा शब्द आहे माझा. जी पोरं आज घरात बसायला लागल्यात ती पोरं 1-2, 4-5 मार्कांना जाणार. त्यावेळी त्याला कळणार की आपला फक्त 2 तासाचा वेळ जर आपण पुण्याला दिला असतो तर आज आपल्यावरती अशी वेळ आलेली नसती, आलेलीच नसते.
त्यामुळं सिरियसपणे विचार करा. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही जॉईन करा. परत डिटेल्स देतोय, त्या रास्ता रोको आंदोलनाचा एक बॅनर तयार केला आहे, तो मी सेंड करतोय. त्याच्यावरती जे कोण लीडर आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि आम्ही येतोय म्हणून त्यांना आधार द्या. सगळीजण एकत्र येऊन SABC असू दे, एक संधी असू दे, बाकी पावसाळी भरती पुढे जाऊ दे, ही म्हणणारी मुलं एकत्र या, काही पण करा आणि एकत्र या आणि 1-2 तास चक्का जाम करण्याचा प्रयत्न करा. कारण की UPSC MPSC सारखी जी पोरा एकत्र आली भले भले हालतात. यांनी MPSCची जाहिरात काढायला 6-7 महिने लेट केलाय. मग त्यामध्ये पोरांचं वय निघून गेलेली पोरांनी काय करायचं? अजून पदभरतीच नाही आहे, काहीच नाही आहे. त्या पोरांनी काय करायचं? आणि मला नाटक करून सांगतात मीडियासमोर की पोरांचं वय निघून जाईल, पोरांना परत संधी भेटणार नाही. अरे एवढी काळजी ती मरमर मारल्यात की नाही, आता त्यांचा पण विचार करा. 2 महिन्यांना काही फरक पडत नाही 2 महिन्यांना. समजलं? सो हा विषय खूप महत्त्वाचा आहे, तुमच्यासमोर आज मांडलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सगळी पुढची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न 100% करेन. त्याचबरोबर काल मुंबई पोलीसची निवड यादी एकंदरीत मुंबईत चालक आणि मुंबई शिपाई 2021च्या बॅचची जवळजवळ आपल्याकडून 15 ते 16 मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी माझ्या चॅनलकडून मी आणि स्वतः अपर्णा मॅडम ज्या मुंबई पोलीस येथे कार्यरत आहेत त्यांच्याकडून मी माझ्या चॅनलकडून सुद्धा आपल्या ज्या मुलांचं सिलेक्शन झाले त्या मुलांना परत एकदा शुभेच्छा देतोय. त्या मुलांना मी पाठबळ पण दिलेलं आहे, प्रामाणिक मदत पण केलेली आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आज ती वर्धे होणार, लक्षात ठेवायचं. त्यामुळं अजून सुद्धा कोणी राहिला असेल तर पर्सनली टेलिग्रामला मेसेज करा की सर माझं सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे. सो आताची जी मुलं आहेत त्यांना सुद्धा एक दिवस येणार आहे, ती पण मुलं 100% मेसेज करणार की सर 100% माझं पण सिलेक्शन झालेलं आहे, लक्षात ठेवायचं. सो चॅनलवर नवीन असाल तर 100% सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबत एक लाईक आणि एक शेअर करायला पण विसरू नका. मी इथंच थांबतोय. धन्यवाद.